सुरुवातीला आपण पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली। ठाकरे बंधू मनपा निवडणुकीसाठी एकत्र येणार का याची चर्चा असताना राज ठाकरेंचं एक मोठं वक्तव्य समोर आलंय। मराठी भाषेच्या मुद्द्यावर वरळीत एकत्र येण्याचं ठरलेलं होतं, मात्र राजकीय युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर झाल्यावर युतीचा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न केले जातील असं मत इकडे उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून येतेय। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबतचा सस्पेन्स आता आणखी वाढलेला आहे। तर दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला आज नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे। आज दुपारी होणाऱ्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात येणार असल्याचं समजतंय। तेव्हा आज वायबी सेंटर इथं कोर कमिटीच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करतील अशी एक चर्चा आहे। जाऊया पुढच्या बातमीकडे आणि ही तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे अंतराळवीर शुभांशु शुक्ला संदर्भातली। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज 18 दिवसानंतर अंतराळातून पृथ्वीवर परत येणार आहे आणि शुभांशु शुक्लांसह 4 अंतराळवीर या मोहिमेवर गेलेले होते। काल त्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आज अंदाजे दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियाच्या समुद्रात स्प्लॅश डाऊन होणार आहे। त्यामुळे भारतीयांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक तितकाच महत्त्वाचा असणार आहे।